आतच काम चाललंय. स्वामी, माझं लग्न होत नाहीये. माझी आजी म्हणते जोपर्यंत माझ्या हातून देवभक्ती नीट होत नाही तोपर्यंत माझं लग्न नाही होणार. स्वामी सांगा ना, देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागेल? अरे सांगावं का लागतंय, ज्याचं त्याला कळायला हवं. स्वामी सांगा ना, पुढे काय करायचं? मला काही मार्गच दिसत नाहीये. ठीक आहे सांगतो. आज दुपारी आहे आणि येताना एकदाच ये. जशी आपली आज्ञा स्वामी. या बुवाचं काय चाललंय? आता याला दुपारी का बोलवलंय, तेही एकट्याला? स्वामींनी त्याला एकट्याला का बोलवलं असेल? बाळा, आम्ही सांगतो त्या ठिकाणी हा दिशादर्शक फलक नेऊन ठेव. चल. हो स्वामी. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी, तुमच्या साक्षीने माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतोय. तुमची कृपा अशीच राहू दे. लग्न करू नकोस, विनाश होईल. हे कोणी लिहिलं असेल आणि का लिहिलं असेल? मलाही तेच कळत नाहीये. पण कोणीतरी तुझ्या आणि गोमुखरावांच्या लग्नावर नाराज आहे. कोणीतरी विघ्न आणू पाहतंय. हे असं का घडतंय? मला तर काहीच कळत नाहीये. कोण विघ्न आणू पाहत असेल तुझ्या लग्नात? आई, असतात अशी विघ्न संतोषी माणसं. आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पालवी, अगं हे बघ. हे कोणी ठेवलं असेल? ह्यालाही असं बाशिंग का बांधलं असेल? ह्याचा काय अर्थ आहे? नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे. पण हे घरात कोणी आणून ठेवलं? घरात तर कोणीच आलं नाही. हा कसला संकेत आहे? काही अपशकुन तर नाही ना घडणार? मला खूप काळजी वाटते ग. खूप भीती वाटते. आई, काळजी नको करूस. स्वामींच्या संकेताहून मोठा कुठलाही संकेत नाही. आता कितीही काही झालं ना, मी मागे हटणार नाही. हे लग्न होणारच. कोणी कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला
तरी हे लग्न होणारच. स्वामी, या संकटामागचं रहस्य तुम्हीच जाणता. आता हे थांबवणं तुमच्याशिवाय कोणाच्याही हातात नाही. स्वामी, तुमचा आशीर्वाद असू दे आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. श्री स्वामी समर्थ. शुभ कार्याच्या मागे विघ्नाचं ग्रहण असतंच. विघ्न संतोषी माणसं विघ्न आणायला सरसावलेली असतात. शिव शंकर शंभा. आम्ही तुला उपदेश द्यायला आलो होतो, तर आमचा उपदेश डावललास आणि आणि त्या बुवाचा उपदेश मान्य केलास. तुला ठाऊक नाहीये, तुझी गाठ कपिलेशी आहे. या कपिलेशी आता तू पाहच. तुझं लग्न आम्ही होऊच देणार नाही. तुझं कसं भलं होतं तेच पाहतो आम्ही. आणि जेव्हा तुझं लग्न मोडेल तेव्हा ही कपिला तुझ्या समोर पुन्हा उभी राहील. आम्हाला असं करणं गरजेचं आहे. अशाच तऱ्हेने आम्हाला आमचं महत्व वाढवावं लागणार आहे या गावात. आमचं वर्चस्व उभं करायचंय आम्हाला इथे. आणि कपिला आपलं वर्चस्व वाढवून राहणार. मी तुझी वृत्ती. तुला लोकांच्या आयुष्यात विघ्न आणायची फार हौस आहे ना कपिले. मी साक्षात विघ्न आहे. मी तुझ्या आयुष्यात ठाण मांडून बसणार. तुझा पिच्छा सोडणार नाही मी. गोमुख, अरे तुमचं आवरलंय का सगळं? अरे मुहूर्ताची वेळ होत चालली आहे, आपल्याला निघायला हवं ना. बाबा, तुम्ही सगळे स्वामी स्थानावर जा. मी गणपतीचं दर्शन घेऊन येतोच. अरे असं का? आपण सगळे एकत्र जाऊयात ना, आमचंही दर्शन होईल. नाही नाही, नको आई. तुम्ही सगळे स्वामी स्थानावर जा, सगळी तयारी बघा. मी गणपतीचं दर्शन घेऊन येतोच. हे बघ गोमुख, तुला एकट्याला जाऊ देणं हे पटत नाहीये मला. अहो बाबा, एकटा कुठे तो? मी आहे ना, मी जाते ना याच्यासोबत मंदिरात. बरं ठीक आहे सुलोचना, पण अजिबात उशीर करायचा नाही. वेळेत या. हा, हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही अगदी वेळेत पोहोचू. मामा, मी पण येतो तुमच्या सोबत. नको रे बाळा, तू आमच्या सोबत येऊ. मी आता तुला बघू का मामा सोबत थांबू? तू आपलं आजी आजोबांसोबत जा. हा, त्यांना मदत करा बाळा. हो हो, चल बरं माझ्यासोबत. तुला हे आपलं घर सोडावं लागेल, आपली माणसं सोडावी लागतील, तरच हे सगळं साध्य होईल. ताई, मी सुद्धा असंच काहीतरी करू का? आई आणि मामा माझ्यापासून काही लपवत आहेत का? चला. गोमुख, आता सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे. जे आपण ठरवलंय तेच खरंय. हा,
आठवतंय ना? हो ताई. हे बघ, तू तुझ्या मतावर अगदी ठाम राहा. आपलं म्हणणं अगदी धरून ठेव. हं? आणि मग अचानक आपला विरोध मागे घ्यायचा. सगळ्यांना वाटू दे आता तू लग्नासाठी तयार झालायस. अगं पण मग ऐन लग्नाच्या वेळी तू लग्न मंडपातून पळून जायचं. अचानक मी मदत करेन ना तुला. अगं पण ताई असं का करायचं? म्हणजे मी जर आत्ताच निघून गेलो तर सगळं संपेल ना. ताई मी आत्ताच निघून जातो. अरे नाही गोमू, तू जर आत्ता निघून गेला ना तर बाबा तुला शोधतील आणि मग पुन्हा तुझं लग्न लावून देतील बघ. पण जर तू लग्न मंडपातून पळून गेलास ना तर हा धक्का सगळ्यांसाठी इतका मोठा असेल की परत कोणी तुझ्या लग्नाचा विषयच काढणार नाही. गावात चर्चा होईल. बरोबर आहे ताई तुझा. तुझ्या लग्नाचा कायमचा विषय मिटून जाईल अशाने आणि माझ्या मार्गातला मोठा अडथळाही कायमचा दूर होईल. तुझ्या भल्यासाठी आता मी खोटं बोलेन हो. आणि हे पाप मी माझ्या डोक्यावर घ्यायला तयार आहे. बाळा, दिशा दर्शक फलक आम्ही जिथे लावायला सांगितला होता ते लावला का? हो. स्वामी, तुम्ही बोलावले, मी आलोय. मला सांगा ना आता देव कसा प्रसन्न होईल, माझं लग्न कसं जुळेल? काय रे, आम्ही तुला एकट्याला यायला सांगितलं होतं ना. बघ, हा गोतावळा काय घेऊन आलास?